Hello everyone, welcome to the new chapter Introduction to Biostatistics. First of all, we are dealing with the introduction of the chapter. Within it, we are dealing with biostatistics and the statistics definition. Okay, so biostatistics means the application of statistical methods to biological sciences. तर यामध्ये आपण बघतोय मित्रांनो बायोस्टॅटिस्टिक्सच्या व्याख्येमध्ये आपल्याला कळतं आहे की ॲप्लिकेशन ऑफ स्टॅटिस्टिकल मेथड्स टू बायोलॉजिकल सायन्सेस. इथे आपल्याला स्टॅटिस्टिकल मेथड्सचं उपयोजन करायचं आहे कशामध्ये, जीवविज्ञानामध्ये. त्याच पद्धतीने दुसरी जी काही डेफिनेशन आहे ब्रॉडेस्ट डेफिनेशन ती बघूया आपण. द कलेक्शन, अरेंजमेंट, अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ द न्यूमेरिकल फॅक्ट्स so as to draw scientific conclusions or to make effective decisions is called as a biostatistics. या ब्रॉड डेफिनेशनचा आपण अर्थ बघूया. द कलेक्शन, इथे तुम्हाला डाटा काय करायचा आहे, कलेक्ट करायचा आहे, त्याला व्यवस्थित रीतीने मांडायचं आहे म्हणजेच अरेंज करायचं आहे. त्यानंतर त्याचं काय करायचं आहे तुम्हाला, ॲनालिसिस अर्थात पृथक्करण करायचं आहे म्हणजे त्यात सेपरेशन करायचं आहे. अँड इंटरप्रिटेशन, आणि तो जो काही कलेक्ट केलेला डाटा आहे त्याचा एक अंदाज वर्तवायचा आहे. ऑफ द न्यूमेरिकल फॅक्ट्स, त्याच्यामध्ये काय, हे स्टॅटिस्टिक शास्त्र असल्यामुळे त्यात जनरली काय येतात, न्यूमेरिकल फॅक्ट्स येतात. ओके, अंकज्ञान. सो ॲज टू ड्रॉ सायंटिफिक कन्क्लुजन, आता या सर्व गोष्टींच्याद्वारे म्हणजेच कलेक्शन, अरेंजमेंट, ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं आहे, सायंटिफिक कन्क्लुजन काढता येतं एखाद्याचं, वैज्ञानिक पुरावा आपल्याला सबळ पुरावा असा समाजापुढे मांडता येतो आहे. ऑर टू मेक इफेक्टिव्ह डिसिजन्स इट्स कॉल्ड ॲज बायोस्टॅटिस्टिक्स. त्याच पद्धतीने आपण एखादा फर्म डिसिजन घेऊ शकतो. ओके, फर्म डिसिजन म्हणजे एखादा प्रभावी जर का आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर तिथे आपल्याला कुठल्याही गोष्टींचा ठराविक नुसता विचार न करता त्याच्याविषयी जर आपण न्यूमेरिकल फॅक्ट्स गोळा केल्या, त्याचं जर का आपण इंटरप्रिटेशन केलं, ॲनालिसिस केलं, अरेंज केलं, तर तो जो काही घेतलेला निर्णय असेल तर तो त्याची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या होऊ शकते. हाच तर मुख्यतः आपला बायोस्टॅटिस्टिक्सचा उद्देश असतो. त्याच पद्धतीने आपण आता पुढची डेफिनेशन बघूया जिला म्हणतात की स्टॅटिस्टिक्स. ओके, प्युअर स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन बघतोय आपण. अ मेजर कॉम्प्युटेड फ्रॉम द डाटा ऑफ अ सॅम्पल. एकदम सिम्पल डेफिनेशन आहे. अ मेजर कॉम्प्युटेड फ्रॉम द डाटा ऑफ अ सॅम्पल. इथे आपल्याला वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी बघायच्या आहे. त्यामध्ये डाटा असतो, त्याच पद्धतीने सॅम्पल असतं. सॅम्पल काय आहे तर ते पुढे येईलच. म्हणजे मोठी एखादी पॉप्युलेशन असेल तर त्यातला आपण घेतलेला एखादा घटक त्याला आपण काय म्हणतो, सॅम्पल अर्थात नमुना. सो मेजर कॉम्प्युटेड फ्रॉम द डाटा ऑफ अ सॅम्पल, अर्थातच काय, स्टॅटिस्टिक्स. तर आता एखादा तुम्हाला फॅक्ट म्हणून क्वेश्चन येऊ शकतो, हू इज द फादर ऑफ मॉडर्न स्टॅटिस्टिक्स. तर फादर ऑफ अ मॉडर्न स्टॅटिस्टिक्स म्हणून कार्ल पियर्सन यांना ओळखलं जातं. So now we are dealing with the statistical terms, which is the basic foundation of this course. So pay attention to each and every concept. So first of all, we are dealing with the concept of a population. ओके, तर मित्रांनो तुम्हाला पॉप्युलेशन म्हणजे काय हे माहिती पाहिजे. सर्वात प्रथम पॉप्युलेशन म्हणजे तीच तुम्हाला जी माहिती आहे ती इंडियाची पॉप्युलेशन, जी की सध्या 135 करोडच्या आसपास आहे. ठीक आहे, तशीच आपल्याला पॉप्युलेशनचा उपयोग आपल्याला स्टॅटिस्टिक्समध्ये बघायचा आहे. तर पॉप्युलेशनची आपण एखादी वैज्ञानिक व्याख्या बघूया. द टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल. ओके, इथे महत्त्वाचं काय, टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स. आपण स्टॅटिस्टिक्सशी रिलेटेड व्याख्या बघतोय, नॉट अ जॉग्राफिकल. ओके, इथे लक्ष द्या. द टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स फ्रॉम विच इन्फरन्सेस आर टू बी मेड ॲट अ पर्टिक्युलर टाईम. ओके, या व्याख्येमध्ये 3-4 शब्द खूप महत्त्वाचे. टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन, आपल्याला काय करायचं आहे, वैयक्तिक निरीक्षण करायचं आहे. ओके, फ्रॉम विच इन्फरन्सेस आर टू बी मेड, कशाकडे लक्ष द्यायचं आहे, एखाद्या घटकाकडे किंवा एखाद्या वर्गाकडे. का, तर त्यापासून आपल्याला काय पाहिजे, इन्फरन्स काढायचं आहे, अंदाज वर्तवायचा आहे. कारण की आपल्याला एखादा डिसिजन घ्यायचं आहे, फर्म डिसिजन. त्यासाठी आपण काय करतो, टू बी मेड ॲट अ पर्टिक्युलर टाईम. आता ही पॉप्युलेशन एखाद्या स्थळ काळ विशिष्ट असते.
म्हणजे 1921ची इंडियाची पॉप्युलेशन वेगळी आहे आणि 2021ची पॉप्युलेशन इंडियाची वेगळी आहे. का? कारण की इथे काय, टाईम हा फॅक्टर येतो. त्या काळातली लोकसंख्या वेगळी होती, आत्ताची लोकसंख्या वाढलेली आहे, तुम्हाला माहितीच आहे. ओके, म्हणजेच काय, द टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स फ्रॉम विच इन्फरन्सेस आर टू बी मेड ॲट अ पर्टिक्युलर टाईम ही झाली स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशनची डेफिनेशन. तर इथे तुम्ही एक्झाम्पल बघू शकता. ऑल स्टुडंट्स ऑफ अ पर्टिक्युलर कॉलेजेस. ओके, जगभरात जेवढे काही कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये स्टुडंटची संख्या आहेच आहे, परंतु एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजच्या स्टुडंटची संख्या म्हणजेच काय झाली, त्या कॉलेजच्या पॉप्युलेशन. त्याच पद्धतीने दुसरं एक्झाम्पल बघूया आपण. अ प्रोजेनी ऑफ अ पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम. इथे तुम्ही एखादा पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम घेऊ शकता, जसं की रॅट असेल, त्याच्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमच्या प्रोजेनी, ओके, यांची पॉप्युलेशन. तर आपण दुसऱ्या टर्मिनॉलॉजीकडे जातोय. सो सेकंड टर्मिनॉलॉजी ऑफ द स्टॅटिस्टिक्स इज सॅम्पल. खूप महत्त्वाचं आहे सॅम्पल. ओके, सिलेक्शन ऑफ अ पार्ट ऑफ अ पॉप्युलेशन टू रिप्रेझेंट द होल पॉप्युलेशन. ओके, सिलेक्शन. आता तिथे काय करायचं आपल्याला, जो काही आपण घटक घेतलेला आहे, पूर्वनिर्धारित घटक, पॉप्युलेशन अर्थात, त्याच्यामधला एखादा पार्ट घ्यायचा आहे जो की रिप्रेझेंट करेल होल पॉप्युलेशनला. ओके, फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, एखादा क्लास असेल तर त्या क्लासमध्ये काय करतो, एखादा आपण मॉनिटर ठेवतो, तर तो मॉनिटर काय असतो, त्या क्लासचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो. त्याच पद्धतीने आपल्या जे काही भारताच्या लोकशाहीमध्ये, ओके, लोकसभा असते, तसेच विधानसभा राज्यांमध्ये असते. त्याच्यामध्ये आपण एक लोकप्रतिनिधी नावाचा घटक असतो, ज्यालाच आपण लोकसभेच्या भाषेत खासदार म्हणतो, विधानसभेच्या भाषेत आमदार म्हणतो. तो काय असतं, लोकप्रतिनिधी असतो. ओके, लोकप्रतिनिधी, लोकांचा प्रतिनिधी. पॉप्युलेशन तर खूप मोठी असेल, 15 लाख असेल त्याच्या मतदारसंघाची, पण तो एक प्रतिनिधित्व म्हणून कायदे करण्यासाठी जातो संसदेत किंवा विधानसभेत. करेक्ट. तर तो का झाला, प्रतिनिधी. त्याच पद्धतीने इथे कोरिलेट करा तर तुम्हाला चांगल्या रीतीने कळेल. सिलेक्शन ऑफ अ पार्ट ऑफ अ पॉप्युलेशन टू रिप्रेझेंट द होल पॉप्युलेशन. ओके, एखादी पॉप्युलेशन घेतली तर त्यातला एखादा वेगळा घटक काढला बाजूला, त्यांच्यातलाच घटक जो की रिप्रेझेंट करतोय त्या पूर्ण वर्गाला, त्यालाच काय म्हणतो आपण, सॅम्पल. ओके, आता एक एक्झाम्पल बघूया. ऑल द स्टुडंट्स ऑफ TYBSc बॉटनी क्लास इन अ कॉलेज. ओके, कॉलेजमध्ये तर खूप साऱ्या ब्रँचेस आहेत, खूप सारे क्लासेस आहेत, परंतु पर्टिक्युलरली स्टुडंटचा एक वर्ग बघतोय आपण, TYBSc बॉटनीच्या क्लासमधले ऑल द स्टुडंट. हे काय झाले, कॉलेजचं एक प्रातिनिधिक उदाहरण झालं, म्हणजेच काय झालं, सॅम्पल झालं. सो नेक्स्ट अँड इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी, ज्याच्यावरती पूर्णपणे स्टॅटिस्टिकचा डोलारा हा उभा आहे. तर त्यातली टर्मिनॉलॉजी आहे डाटा. त्याला शुद्ध मराठीमध्ये विडा म्हणतात. विडा म्हणजे डाटा. ओके, तर डाटा म्हणजे काय, आपला इंटरनेटचा डाटा नाही बरं का, हा थोडासा वेगळा प्रकार आहे. स्टॅटिस्टिकल टर्मिनॉलॉजी बघतोय आपण. अ कलेक्शन ऑफ एनी नंबर ऑफ रिलेटेड ऑब्झर्वेशन्स ऑन वन ऑर मोर व्हेरिएबल्स. बघा, इथे शब्द खूप महत्त्वाचा आहे, व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स म्हणजे काय, चेंज होणारा, सतत चेंज होतो, तो काय असतो, व्हेरिएबल म्हणजेच व्हेरिएशन्स. ओके, कलेक्शन ऑफ एनी नंबर ऑफ म्हणजे कितीही नंबर घेऊ शकतात, त्यांचा कलेक्शन करू शकतात. रिलेटेड ऑब्झर्वेशन्स ऑन वन ऑर मोर व्हेरिएबल्स. ओके, कलेक्शन ऑफ एनी नंबर ऑफ रिलेटेड ऑब्झर्वेशन्स, खूप सारे ऑब्झर्वेशन्स करू शकतात, पण तो काय पाहिजे, वन ऑर मोर व्हेरिएबल्स पाहिजे. तर इथे आपण डाटाचे वेगवेगळे प्रकार बघूया. तर डाटाचे जनरली 4 प्रकार असतात स्टॅटिस्टिक्समध्ये. फर्स्ट टाईप ऑफ द डाटा इज द प्रायमरी डाटा. सेकंड टाईप इज सेकंडरी डाटा. थर्ड टाईप इज क्वालिटेटिव्ह डाटा. फोर्थ टाईप इज quantitative data. Okay, so now we are dealing with each type of data individually. So first of all we take primary data outlook. Okay, so what is the definition of the primary data? Simple आहे मित्रांनो खूप. If the data are being collected for the first time, इथे बघा प्रायमरी म्हणजे काय, फर्स्ट टाइम. If the data are being collected for the first time for statistical treatment, they are known as primary data. ओके, तुम्ही जे काय स्टॅटिस्टिकल
परीक्षण करणार आहात त्याच्यासाठी डाटा पहिल्यांदाच गोळा केला असेल, इथे अंडरलाईन करतो मी, पहिल्यांदाच गोळा केलेला असेल म्हणजेच फर्स्ट टाइम कलेक्शन केलेलं असेल डाटाचं, तर त्याला काय म्हणायचं, प्रायमरी डाटा. तर प्रायमरी डाटाची उदाहरणं काय आहे, क्वेश्चनरी. ओके, क्वेश्चनरी म्हणजे काय, प्रश्नावली. म्हणजे तुम्हाला जर का आपण एखादा प्रोजेक्ट दिला, त्या प्रोजेक्टमध्ये क्वेश्चनरी देतो सर्वात पहिले, तुम्ही काय काय करायचं आहे, त्यात काही क्वेश्चन्स असतील त्याचे तुम्हाला उत्तर आणायचे आहे. तो जो तुम्ही कलेक्ट केलेला तो काय असेल, फर्स्ट हँड डाटा असेल, म्हणजेच काय असेल, तो प्रायमरी डाटा असेल. त्याच पद्धतीने ऑब्झर्वेशन, तुम्ही वेगळे प्रॅक्टिकल्स करतात वर्षभरात, त्या प्रॅक्टिकल्समध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन्स करायचे असतात. ऑब्झर्वेशन्स आपण प्रायमरी डाटा गृहीत धरू शकतो. त्याच पद्धतीने इंटरव्ह्यू, तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटलात किंवा एखाद्या जॉबसाठी तुम्ही इंटरव्ह्यू देत आहात, तर जे काही इंटरव्ह्यू पॅनेल असेल तर त्यांना तुमची ओळख करून घेतील, तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारतील, झाली क्वेश्चनरी. त्याच पद्धतीने इंटरव्ह्यूमध्ये तुमच्याबद्दल प्रथमतःच त्यांना माहिती होईल, म्हणजेच काय झाला, तो त्यांच्यासाठी झाला प्रायमरी डाटा ऑफ युअर सेल्फ. सो इथे तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. यात काय महत्त्वाचं आहे, कलेक्शन ऑफ द डाटा फॉर द फर्स्ट टाइम इज कॉल्ड ॲज प्रायमरी डेटा. Now we are dealing with the second statistical terminology and the second data type, that is itself a secondary data. If the primary data is used for any purpose, okay, if the primary data is used for any other purpose, it is called secondary data. इथे खूप महत्त्वाचं आहे, प्रायमरी डाटा जो की पहिल्यांदा बघितला आपण, तो जर का दुसऱ्या कामासाठी वापरण्यात आला तर त्यालाच काय आपण म्हणतो, सेकंडरी डाटा. ओके, किंवा दुय्यम डाटा असं त्याला म्हणू शकतात तुम्ही. जसं की बुक्स अँड मॅगझिन्स. हे बघा, बुक्समध्ये काय असतं, जनरली वेगवेगळे चॅप्टर्स असतात, किंवा मॅगझिनमध्ये काय असतात, वेगवेगळे आर्टिकल्स असतात. आर्टिकल, इच चॅप्टर हा झाला एक झाला प्रायमरी डाटा. इच आर्टिकल म्हणजे एखादा लेख हा काय झाला, प्रायमरी डाटा असेल. त्यांचं मिश्रण जे की दुसऱ्यांदा वापरतो आहोत आपण, ओके, मूळ लेखकाकडून त्या संपादकाकडे गेलेला आहे, तर तो काय करतो, त्याला सेकंडरी डाटामध्ये कन्वर्ट करतो. करेक्ट. इंटरनेट, इंटरनेटवरती कोणीतरी ब्लॉगवरती लिहितं, तेच आपण वापरतो, ओके, माहिती घेण्यासाठी. हा झाला ब्लॉगर, झाला प्रायमरी डाटा सोर्स, आणि तुम्ही झालात सेकंडरी डाटा कलेक्टर. करेक्ट. त्याच पद्धतीने न्यूजपेपर, न्यूजपेपर एखादा पत्रकार बातमी लिहितो आणि ती तुम्ही वाचतात, तर पत्रकार झाला प्रायमरी डाटा सोर्स, आणि तुम्ही जे काही गॅदर करतात माहिती, ओके, अवलोकित करतात, तुम्ही झाले सेकंडरी डाटा कलेक्टर. त्याच पद्धतीने वेगवेगळे ऑफिसेस असतात स्टॅटिस्टिक्ससाठी. द ऑफिस ऑफ द नॅशनल स्टॅटिस्टिक्स, ओके, हे राष्ट्रीय स्तरावरचे वेगवेगळे कार्यालय असतात, ते देशभरातला डाटा वेगवेगळ्या क्षेत्रामधला कलेक्ट करत असतात. तो झाला सेकंडरी डाटा. करेक्ट. ते टर्मिनॉलॉजी क्लिअर झाली. म्हणजेच इथे काय, प्रायमरी डाटा जर दुसऱ्यांदा वापरला तर तो होतो सेकंडरी डाटामध्ये कन्वर्ट. तर आता आपण इथे बघतोय क्वालिटेटिव्ह डाटा. तिसरा प्रकार बघतोय डाटाचा, क्वालिटेटिव्ह डाटा. नावातच आहे बघा इथे. अकॉर्डिंग टू द क्वालिटी और ॲट्रिब्यूट्स टू द डाटा इज कॉल्ड क्वालिटेटिव्ह. हा कशाशी डील करतो, फक्त क्वालिटी म्हणजे दर्जा, और ॲट्रिब्यूट्स किंवा त्याचे वेगवेगळे घटक, इज कॉल्ड ॲज क्वालिटेटिव्ह. इथे क्वालिटी खूप महत्त्वाची बघा. क्वालिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्वांटिटी. इथे तुम्हाला क्वांटिटी म्हणजे नंबरिंगशी काही घेणं देणं नाही, इथे काय दर्जाशी घेणं आहे, क्वालिटीशी घेणं आहे. ओके. सो डाटा नॉट इन टर्म्स ऑफ नंबर्स. इथे खूप अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे क्वालिटेटिव्हमध्ये. डाटा इज नॉट इन टर्म्स ऑफ नंबर्स. इथे नंबरच्या स्वरूपात, अंकांच्या स्वरूपात डाटा नसतोच जवळपास, बट इन टर्म्स ऑफ द नॅचरल लँग्वेज डिस्क्रिप्शन. ओके. नॅचरल लँग्वेज डिस्क्रिप्शनमध्ये इथे डाटा तुम्हाला भेटू शकतो. नॅचरल लँग्वेज डिस्क्रिप्शन म्हणजे काय, तर त्याचे उदाहरण आहे फेवरेट, युअर फेवरेट कलर. कोणी म्हणाल रेड, कोणी म्हणाल ब्ल्यू. ते काय मोजता येतं, रेड हा मोजता येतो, ब्ल्यू मोजता येतो का, नाही मोजता येत. ते काय फक्त व्यक्त करता येतं. ते काय झालं, नॅचरल लँग्वेज डिस्क्रिप्शन, नॉट ए नंबर. ओके. तर दुसरं एक्झाम्पलद्वारे आपण त्याला बघूया. हाईट ऑफ अ पर्सन, हाईट ऑफ अ पर्सन, टॉल, किती टॉल ते आपल्याला नाही सांगता येणार, फक्त म्हणू शकतो आपण ॲज कम्पेअर टू द टॉल. तो म्हणू शकतो आपण डॉर्फ. ओके. फक्त इथं आपण कम्पेअर करू शकतो, ती सांगू नाही शकत किती आहे. ओके. करेक्ट. यालाच आपण कॅटेगोरिकल डाटा असं सुद्धा म्हणू शकतो. आणि चौथा आणि शेवटचा प्रकार बघतो आपण स्टॅटिस्टिकलचा जो काही टर्म्स आहेत,
ज्यामधला डाटा आहे. डाटाचा चौथा टाईप क्वांटिटेटिव्ह डाटा. ओके, क्वांटिटी म्हणजे नंबर. बघा इथे नॅचरल लँग्वेजपासून थोडंसं दूर जातोय आणि नंबरची आपण इथे चर्चा करतोय. इट ऑल अबाउट नंबर्स अँड स्टॅटिस्टिक्स. बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, फक्त ऑल अबाउट नंबर्स अँड स्टॅटिस्टिक्स. करेक्ट. इथे तुम्हाला नॅचरल लँग्वेज डिस्क्रिप्शन बघण्याची काहीच गरज नाही. म्हणजे फेवरेट कलर रेड बघितला की हाईट टॉल होती, याच्याशी तुम्हाला काही एक देणं घेणं नाही. इथे कशाशी घेणं, फेवरेट कलरचं तुम्हाला काही सांगता येत नाही, परंतु हाईटविषयी तुम्ही बोलू शकतात. किती हाईट होती ते सांगू शकतात, इतकी इतकी मीटर होती, इतकी सेंटीमीटर होती. ठीक आहे. लेंथ ऑफ अ मॉलिक्यूल 950 नॅनोमीटर. करेक्ट. इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिले, लेंथ ऑफ अ मॉलिक्यूल किती सांगू शकतात, 950 नॅनोमीटर्स. हाईट ऑफ अ पर्सन 172 सेंटीमीटर्स. करेक्ट. इथे तुम्ही डायरेक्टली फॅक्ट्स देत आहेत. कशाच्या स्वरूपात, नंबरच्या स्वरूपात. 950 नॅनोमीटर असेल किंवा 172 सेंटीमीटर्स असेल. करेक्ट. इट इज ऑलवेज असोसिएटेड विथ द स्केल मेजर्स. करेक्ट. इथे बघा स्केल मेजरमेंटशीच रिलेटेड आहे. इथे कुठे आपण वेगळ्या गोष्टी करत नाही आहेत, व्यक्त नाही करत आहेत. इथे काय फक्त तुम्हाला स्केल मेजर्स करायचे. जसं की 950च्या पुढे काय लावलं आपण, नॅनोमीटर. 172 हाईटच्या पुढे काय लावलं आहे, सेंटीमीटर. ही काय झाली तुमची स्केल मेजरमेंट. सो मित्रांनो, क्वांटिटेटिव्ह डाटाचे दोन टाईप्स येतात. सो क्वांटिटेटिव्ह डाटा इट सेल्फ derived in the two types, continuous data and the discrete data. So quantitative डाटाचे दोन प्रकार पडतात, कंटिन्युअस डाटा अँड डिस्क्रीट डाटा. कंटिन्युअस डाटामध्ये आपण बघूया, व्हॅल्यूज ऑफ अ व्हेरियंट डू नॉट एक्झिबिट एनी ब्रेक ऑर अ जम्प. आणि डिस्क्रीट डाटामध्ये असतं व्हॅल्यूज ऑफ व्हेरियंट व्हराय बाय इन्फायनाईट जम्प्स. बघा इथे. सो एक्झाम्पल बघूया आपण कंटिन्युअस डाटाचं. इन्क्रीजिंग लेंथ अँड वेट ऑफ अ पर्सन. एखाद्या व्यक्तीचं वाढत जाणारं वजन आणि वाढत जाणारी उंची, हे काय झालं, कंटिन्युअस डाटा आहे. बघा वाढत चाललंय वजन, वाढत चालली उंची. ओके. त्याच पद्धतीने डिस्क्रीट डाटा, व्हॅल्यूज ऑफ अ व्हेरियंट व्हराय बाय इन्फायनाईट जम्प. इथे अनंत शक्यता तयार होतात. जसं की फॅट बर्न बाय व्हेरियस पर्सन्स इन किलो कॅलरी. ओके. तर जर का एखादा रनर असेल म्हणजे धावपटू, तर त्याच्या कॅलरी खूप लवकर जळतील. पण एखादा बैठं काम करणारा व्यक्ती असेल, ऑफिशियल वर्क करणारा असेल, तर त्याच्या कॅलरी कमीत कमी बर्न होतील. हा झाला इन्फायनाईट जम्प झाली, म्हणजे दोन नंबर्समध्ये असणार इन्फायनाईट जम्प. म्हणजे इथे तुम्ही ॲज कम्पेअर करू शकतात की एखादा धावपटू असेल तर त्याच्या 2500 किलो कॅलरी बर्न होत आहे, परंतु एखादा बैठं काम करणारा व्यक्ती आहे त्याच्या फक्त 1100 किलो कॅलरी बर्न होत आहेत. इथे तुम्हाला जवळपास 1400 किलो कॅलरीचा फरक जाणवतो आहे. म्हणजे काय झालं, डिस्क्रीट डाटा, इन्फायनाईट जम्प झाली एखाद्या नंबरमध्ये. आणि कंटिन्युअस डाटामध्ये बघू शकता तुम्ही, व्हॅल्यूज ऑफ व्हेरियंट डू नॉट एक्झिबिट एनी ब्रेक ऑर जम्प. हे बघा एखाद्या व्यक्तीचं वजन डायरेक्टली 50 किलो आणि 75 किलो नाही वाढत, हळूहळू वाढत जातं ते 50, 52, 54, 60 या पद्धतीने. ओके. त्याच पद्धतीने हाईट, हाईट काय अचानक वाढत नाही. एखादं लहान बाळ असेल, त्याची हाईट आपल्याला डायरेक्टली पुढच्या महिन्यात वाढलेली नाही दिसणार, तर ती कशी वाढते, कंटिन्युअसली वाढत असते. ओके. लॉंग जम्प किंवा ब्रेक त्यात नसतो. इथे तुम्हाला क्वांटिटी मोजण्याचे दोन प्रकार कळले असतील, कंटिन्युअस डाटा अँड डिस्क्रीट डाटा. सो थँक्यू फ्रेंड्स. उरलेले पॅरामीटर्स किंवा स्टॅटिस्टिकल टर्म्स आपण पुढील लेक्चर्समध्ये बघूया. हॅव अ नाईस डे.